रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. आजचा हा सकाळचा कार्यक्रम संपला आहे. जरा शांत राहा. मी काय बोलतो हे ऐकण्या इतकं तरी शांत राहा. आजचा सकाळचा प्रमुख कार्यक्रम संपला आहे. आता परवा तुम्ही जे 2 ठिकाणी श्रमदान केलं, आरंभ केलात. आरंभ म्हणजे पूर्ती नव्हे, हा प्राथमिक आरंभ झाला आहे आणि त्याची पूर्तीही पण आपल्याला करायची असते. त्या पूर्तीचं आता पूजन करून आम्ही तिथं संकल्प सोडून येणार आहोत. आपल्या गोवावकरांच्या हस्ते तो संकल्प तिथं होईल. मग आम्ही इथं येऊ. 4 वाजता बरोबर 3-4 दिवसापासून ज्या महाशयांचं आपण चिंतन करीत होता ते आज लाभले भगवंताच्या कृपेने. आणि आज 4 वाजता तुमच्या मागे पुष्कळ कामं आहेत, गर्दी आहे, पण 4 वाजता आपल्या सर्व व्रतनिष्ठांचं, कार्यकर्त्यांचं एक संमेलन आपण घेतो. त्याप्रमाणे काल त्या संमेलनाला सुरुवात झाली. अध्यक्ष बापूसाहेबच होते, पण प्रतिमा म्हणून एक दुसरी बसवली होती. लग्नात असं करतात कधी कधी, पत्नी नसली तर सुपारीच ठेवतात काढलेला. तेव्हा तसं काही त्यावेळेला काल करावं लागलं. आज ती पूर्ती होणार आहे. आज म्हणजे सुपारी बांधण्याचे काम नाही. आमच्या भगिनी साहेब आहेतच, त्यामुळे आता काय सुपारीची जरूर. आता आम्ही तिथं जाऊन येतो आहोत आणि पुष्कळ लोक दुःखी, कष्टी, आपदग्रस्त, कुणी वेडे झालेले, कुणी पागल झालेले, कुणी शहाण्याचे पागल झाले, तर कुणी पागलाचे शहाणे झालेले, असे पुष्कळ माणसं तिथं आहेत. आपण आता जाऊन लवकर नियोस्तोर सगळी तयारी ठेवा. मी पटकन जाऊन महाराजांच्या आपल्या प्रभुवाकरांच्या बरोबरच जाऊन ते पूजन करून आम्ही लगेच येतो. आपण सर्वांनी 4 करता जेवणं खाणं करून तयार राहायचं आहे 4 वाजता. बरं, तेव्हा आता आपण त्या कार्याला लागा आणि आम्ही इकडं पटकन जाऊन येतो. एवढी सूचना आपल्याला संमेलनाची आणि ही करू. पुण्याची माणसं आली आहेत, सातारची आली आहेत, चांद्याची आली आहेत, वरोड्याची आली आहेत, नागपूरची आली आहेत. अशी निरनिराळ्या ठिकाणची जी माणसं एकत्रित आपण केलेली आहात, या जनता जनार्दनाचा कौल लिहायचा आहे कार्याच्या दृष्टीने, तो आपण द्यावा एवढी सूचना करू. आता आपल्या स्वामीजींना आणि अध्यक्ष महाराजांना पत्रपुष्पहार अर्पण करतो. राम दुलारेजी स्वामी त्यांचा अधिष्ठान आपल्याला प्राप्त झाला आहे. आता मी इथूनच तुमची परवानगी घेतो आणि लगेच येतो तासाच्या आत. व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. मित्रांनो, माताने आजचा हा सुमंगल प्रसंग आहे गुरुचिंतनाचा. या जगतामध्ये व्यक्त अशा काही वस्तू आहेत. जितक्या व्यक्त वस्तू आहेत त्याच वस्तूला व्यक्ताची मर्यादा संपली की अव्यक्त चिटकलेलं असतं. गुणाची इंद्रिय ग्रहण कक्षा संपली, इंद्रियाच्या ग्रहण कक्षेच्या पलीकडे गुण गेले की त्याचंच नाव निर्गुण होत असतं. निर्गुण नावाची एक वस्तू आणि सगुण नावाची दुसरी वस्तू, अशा दोन वस्तू असत नाही. जे सगुण आहे तेच इंद्रियाच्या ग्रहण कक्षेच्या पलीकडे गेलं की निर्गुण ह्या प्रगट होतं. म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन वस्तू नाही आहेत. आमच्या इंद्रियांच्या ग्रहण करण्याच्या मर्यादेमुळे ही दोन नावं पडलेली असतात. मी सांगितलं ना का की वृक्षाचा जेवढा पसारा वरती असतो, जेवढा ज्ञात असतो, उघडा असतो, तितकाच वृक्षाचा पसारा 3-3 फरलांग लांब मुळं गेलेला पसारा जमिनीत सुद्धा असतो. हा जमिनीतला पसारा आपल्याला दिसत नाही. त्या चिखलात रुजलेली मुळं काही आपण बघत नाही, पण ती चिखलात खाली न दिसणारी मुळं जर काढून टाकली तर हा दिसणारा मोठा पसारा शिल्लकच राहणार आहे. जर कोणी ठरवलं की जमिनीत न दिसणाऱ्या मुळांना पाणी घालण्यापेक्षा आपण वृक्षाच्या शेंड्यालाच पाणी घालू तर करून पाहाय की फळ कोण देतं, रस कोण देतो तर फळ. म्हणून तुम्ही पाण्याच्या पिचकाऱ्या फळालाच टोचल्यात तर रसभरीत फळ होईल का? करून पहा तुम्ही एकदा. फूल सुंदर दिसताना मग फुलालाच खत घाला, पाहू कसं होतं. मला एकाने एकदा सांगितलं, महाराज म्हणे काम कोण करतं तर हात पाय इतर इंद्रिय काम करतात, पण पोट काही काम करतं का? स्वतः चालत नाही, पायाच्या उरावर बसून चालत. मग ह्या आयतोबा पोटाला खाऊ घालावं का ज्यांनी मेहनत केली त्या अवयवांना खाऊ घालावं? कुणाला हाताने काम केलं, पायाने केलं. आपण जिलबी पाय कापले आणि त्यात भरली तर चालेल की नाही? डोळ्यात श्रीखंड घातलं तर, कानात बासुंदी ओतली तर, आणि नाकात खमंग कढी ओतली तर मला वाटतं जमणार नाही का? जमेल नाही. सकृतदर्शीने मला त्याचं म्हणणं खरं वाटलं की अरे काम तर हातपाय करतात आणि खायचं काही काम न करणाऱ्या या आयत्या पोटाने काही चांगली गोष्ट नाही. म्हणून त्यांनी पोटाला खाऊ घालायचं नाही ठरवलं तर काय होईल? मला वाटतं इतर इंद्रियांना जगताच येणार. पोट काही काम करीत नाही दिसत असलं तरी अन्नाला रक्ताचं रूप देण्याचं काम पोटच कर. नुसतं अन्न सरळ डोळ्याला नाकाला खाता येत नाही, तर त्या अन्नाचं रूपांतर रक्तात, रक्ताचं हेमोग्लोबिनमध्ये, आणि त्यातला जो हेमोग्लोबिनमधला असलेला प्राण आहे तोच प्राण सर्व इंद्रियांना आणि सर्व अवयवांचा आहार बनत असतो. आहार बनत. एक सधे सब सधे और सब सधे सब जाय. पाण्याला मुळाला खत आणि पाणी दिलं, तेच पाणी प्रत्येक पानाला, फांद्यांना, फळांना,
परिपूर्ण रसात रूपांतर करण्याला कारणीभूत झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या जगतामध्ये परस्पर विरोधी दोन वस्तू दिसतात, पण त्या अगदी खोल गेल्यानंतर एकच असल्याचा प्रत्यय यायला, स्थूल वेगळं सूक्ष्म वेगळं अशी आमची सापेक्षिक बुद्धी नेहमी सांगत असते. पण निरपेक्ष बुद्धीला सूक्ष्म आणि स्थूल, व्यक्त आणि अव्यक्त, सगुण आणि निर्गुण ही दोन्हीही एकाच शक्तीची दोन अवस्थांतर आहेत. नव्हे, आमच्या इंद्रिय सापेक्षेने पडलेली ती दोन नावं आहेत, दोन वस्तू नव्हे. म्हणून आपण आत्ता द्रव्य का शक्ती, मॅटर का एनर्जी असे बात करीत आहोत. जणू काही मॅटर वेगळं आहे आणि एनर्जी वेगळीच आहे. काही नाही तिथे. रेडिएट झालेली एनर्जीच मॅटर बनते हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. मॅटर आणि एनर्जीमध्ये कितीही जमीन आसमानचं अंतर दिसलं, विरोध दिसला, तरी ते दोन्ही एकच आहेत हा प्रत्यय अधिक खोल गेल्यानंतर कळतो. आणि मग जड का चेतन, सूक्ष्म का स्थूल, निर्गुण का सगुण, हे क्षुद्र झगडे आपोआपच नाहीसे होतात. हे झगडे नाहीसे करणाऱ्या अवस्थेचं नाव आहे गुरु. त्याचं नाव आहे मर्यादित, सापेक्षी, व्यवच्छेदनाने ज्याला मर्यादा घातल्या आहेत असं जे असतं ते कधीच व्यापक होऊ शकत नाही. व्यापक न झालं तर ते विशाल अशा शक्तीत रूपांतर पाहू शकत नाही. म्हणून ती असलेली शक्ती, त्या शक्तीला काय म्हणावं? तिला निसर्ग म्हणावं का? तिला सर्वव्यापी द्वंद्वातीत शक्ती म्हणावं का? तिला ब्रह्म म्हणावं का ब्रह्म म्हणावं? हे तुमचं तुम्ही ठरवा. तत्वज्ञान ह्या झगड्यात पडत, अनुभवी माणसं या झगड्यात पडत नाही. ते म्हणतात की अरे हे दोन्ही झगडे ज्या इंद्रियाच्या ग्रहण शक्तीच्या मर्यादेमुळे निर्माण झालेले आहे. आमच्या गोलकांची रचनाच त्या धर्तीची आहे म्हणून ते भेद आम्हाला दिसतात. जर ही रचना बदलली तर आजचं वस्तुज्ञान अवस्तुज्ञान असल्याचा सुद्धा अनुभव आल्याशिवाय राहणार. प्रत्येक व्यक्तीची आणि प्रत्येक सेलची आणि प्रत्येक असलेल्या घटनेची व्यवस्था बदलल्याबरोबर ज्ञानाच्या स्थितीत सुद्धा एकदम बदल पडल्याशिवाय राहत नाही. सापाला ज्या धर्तीचं ज्ञान होतं, ज्या धर्तीची भाषा कळते, तसली भाषा तुम्हाला जन्मांतरी सुद्धा कळणं शक्य होणार. मुंगीची जी सांकेतिक भाषा आहे ती आपल्याला कळतच नाही. अहो, माणसाची माणसाला भाषा कळत नाही तर आणखी इतराची काय गोष्ट कळतच नाही आम्हाला. आपण जवळ येतो पण दूरच असतो. आता सांगा ना, चंद्र जवळ आला नाही का, लंडन जवळ आहे, दिल्ली तर फारच जवळ आहे. आता चंद्र जवळ आला, इतर तारे जवळ येत चालले, पण माणूस माणसाच्या जवळ येत चालला का? नाही. कपडे सजवले गेले, बाह्य रंगरंगोटी चांगली झाली, पण अंतराळाला सजवण्याची काही युक्ती काढली का? ही युक्ती शोधणे, ही आचारात आणण्याचा प्रयत्न करणे, ह्याचंच नाव उपासना आहे. दुसरं काहीही पुष्कळ लोकांना असा भ्रम की महाराज, ही तुम्ही पुढं ठेवलेली दत्ताची मूर्ती, हे तर पितळ आहे, तांब आहे, इतर कोणत्या कदाचित धातू असतील, पण ती सजीव आमची प्रार्थना ऐकणारी शक्ती होणं शक्य आहे का? अर्थात नाही. म्हणून त्याचं म्हणणं असं
की आम्ही मूर्ताची पूजा करणार नाही, अमूर्ताची. आणि खरं असं आहे की मनुष्याच्या बुद्धीला अमूर्ताची पूजा करताच येत नाही. तुम्ही सांगा, मी ही बाराखडी केली, ही बाराखडी निसर्गाने केली का तुम्ही? नाही, नक्की सांगा. ए बी सी डी हे निसर्गाने धडे शिकवले का? ऑक्सिजन, हायड्रोजन ही नावं निसर्गाने वारसं करून ठेवलीत का? तुम्ही या आमच्या इथं निसर्गाच्या वस्तूंच्या नावाचं बारसं करायचं, असं काही झालेलं नाही. या लाऊडस्पीकरला लाऊडस्पीकर हे नाव तुम्ही दिलं, आम्ही का त्यानेच घेतलं? या तबल्याला तबला तुम्ही नाव दिलं, निसर्गाने काहीच केलं नाही. मग जे निसर्गाने केलं नाही त्या रेघेला उलट्या सुलट्या आकाराला आम्ही ए बी सी डी हे नाव दिलं का मुळातच त्यात होतं? तुमची काय समजत आहे? तबला हे नाव निसर्गानेच दिलं का माणसाच्या कृत्रिमतेतनं आलं? हे या आकृतीला क म्हणावं ह्याचं नाव आहे चिन्ह, सिंबल, संकेत. हे संकेत नसले तर माझ्या मित्रा व्यवहार फारसा सुलभ कठीण झाल्याशिवाय राहणारच. बाराखडी नसली तर तुम्ही मॅट्रिक होऊ शकाल का? आणि बाराखडी काय आहे तर जे त्या आकृतीत नाही ते आम्ही दिलेलं नाव. हे मध्ये ई आहे का? ये आहे का? क मध्ये क आहे का? ठ मध्ये ठ आहे का? वकटी, रण्णू, नालगू, मुडू ह्याच्यामध्ये काही मुडू, काडू, हाडू काही आहे का? हे कुणी दिलं? आम्ही दिलं. म्हणजे आमची बाराखडी सुद्धा एक मूर्तिकल्प आहे, एक सिंबल आहे, एक चिन्ह आहे का नाही? आणि हे चिन्ह नसतं तर तुम्ही सांगा ना, आपण म्हणतो हे डेंजर सिग्नल आहे. तुम्ही सांगा त्या तांबड्या रंगात डेंजर काही आहे का? नाही. असेल तर मला सांगा. मी हात लावून पाहिला तर तांबड्या फडक्याला मला काही झटका सुद्धा बसला नाही. तुमच्याकडे शब्द खोटं सांगत नाही. मग आता त्या लाल फडक्याला डेंजर का मानलं तर म्हणे आम्हाला उपयोगी पडलं म्हणून. म्हणजे नसलेली गोष्ट उपयोगी पडली तर मानता येते तर येते. खरंच त्या फडक्यामध्ये डेंजर काही आहे का? आणि असतं तर केवढी पंचायत झाली आहे. आमच्या इकडं नवरा नवरी बोहल्यावर उभे राहिले, पोराणी त्या मुलीकडे पाहिले तर तिच्या कपाळावर लाल पट्टा होता, मळवटा होता. ह्याला वाटलं डेंजर सिग्नल, पळायला सुरुवात केली. चांगलं होईल का? नाही. त्या पोराला सांगावं लागेल की बेट्या डेंजर सिग्नल काही नसून माणसाने कल्पिलेली एका स्थूल वस्तूवरची चिन्हात्मक कल्पना आहे, वस्तू नव्हे. जर आपल्याला त्या डेंजर सिग्नलची मूर्ती चालते, अक्षराची मूर्ती चालते, 10 रुपयाची नोट म्हणजे काय तुम्ही पहाय, त्याच्यात 1 रुपया निघाला तर मला विचार. तुम्ही जाळून पहा, पळून पहा, पृथक्करण करून पहा. 10 रुपयाची नोट म्हणजे 10 रुपये आहेत का 10 रुपयाचं चित्र आहे? काय आहे? रुपयाचं चित्र रुपये होती तर बापाचं चित्र बाप व्हायला काही हरकत. मग बापाचं चित्र उंदराने कातरलं तर आमचे पिताजी कातरल्या गेले, आता चला स्मशान यात्रेला. म्हणाल काय? अर्थात नाही. हे मावसावर तुम्हाला मुलं कशी पाहिजे, अमूर्त का मूर्त? आणि ती अमूर्त झाली तर तुम्ही सांगा हो. सुशिक्षित लोकांना तुमचे प्रोफेसर अमूर्त झाले तर, निर्गुण झाले तर, अव्यक्त झाले तर मला वाटतं तुम्हाला बरं वाटणार. प्रोफेसर मूर्त पाहिजे. तुमचा बाप अमूर्त पाहिजे का मूर्त? मूर्त. बाप मूर्त, बाराखडी मूर्त, नोट मूर्त आणि शून्य. शून्य याचा अर्थ काही नसणे. त्या नसण्याला गोलाकार दिलाच की नाही तुम्ही? गोलाकार असणे, एकावर शून्य 10 म्हणजे शून्याला किंमत आहे काय? त्याला किंमतही आहे, गोल आकारही आहे, रंगही आहे, रूपही आहे, तरी ते म्हणजे शून्य आहे.
म्हणजे वांजुटी आहे, 10-12 पोट्या आहे. ह्याला व्याघात म्हणतात, फॅलिसीज म्हणतात. माणसाचं जीवन सुद्धा अशा मूर्तिकल्पांनी रंगलेलं आहे. मानवीय संस्कृती हा प्रकल्पक मूर्तिकल्पांच्या मूल्यांकाने तयार झालेली. त्याला संकेत म्हणतात. त्यालाच आमच्या भाषेत मूर्तपूजा म्हणतात. त्या चिन्हाकडे पाहिल्याबरोबर त्या वस्तूंची आठवण येते. शिवाजीचा पुतळा पाहिला की आपल्याला माहीत आहे ब्रॉन्झचा आहे, पण आपल्याला तो पुतळा पाहिल्याबरोबर आठवण कुणाची येते, ब्रॉन्झची का शिवाजीची? शिवाजीची आठवण. बुद्धांचा पुतळा पाहिला की भगवान बुद्धाचं तत्वज्ञान आपल्या पुढे उभं राहिलेलं आहे. नुसती संगमरवरी दगडाची मूर्ती उभी राहा. आमचा ध्वज म्हणजे काय हे तरी एक फडकच आहे. त्याच्यावर तुम्ही समजा हातोडा दिला तर तो हाताडाही खोटाच असणार, कारण तो कधी खरा हातोडा ध्वजावर जाईल कसा? नाही. तुमच्या इकडं ध्वजावर हातोडा जातो का? नाही. आणि चरखा ध्वजावर ठेवला तर ध्वजच फडकणार नाही. म्हणजे चरखाही आपल्याला चित्राचाच काढावा लागतो, हातोडाही चित्राचाच, कोयताही. आणि तो कोयता न्या म्हटलं की भाजी चिरायला तर मनुष्याचं अर्धाधिक जीवन हे मूर्तिकल्प आहे. आणि या मूर्तिकल्पांना सिम्बल्स असं म्हणतात. हे असे अनेक सिम्बल्स मानवीय बुद्धीला तयार करावे लागतात, तेव्हा ती समृद्ध होते, गुणग्राहक होते, गुणसंकलक होते. हजारो पूर्वीचे गुण त्या संकेताच्या 12 क्रोमोसोम्समध्ये संकलित होत असतात. हे क्रोमोसोम्स काढून टाकले तर तुमच्या आजाचाच नव्हे तर जनावरांनी, खालच्या प्राण्यांनी घेतलेला अनुभव सुद्धा आपल्या पुढच्या पिढीमध्ये संक्रांत करता आला नसता. आपण बघतो एकाच मातीच्या दांड्यात आपण उसाचं झाड लावलं, माती तीच, पाणी तेच, प्रकाश तोच. त्याच दांड्याला आपण मिरचीचं लावलं आणि तिसरं गुलाबाचं लावलं तर माती तीच, पाणी तेच. उसाचं झाड काय तिखट देईल काय? हेही खरंच आहे की उसाच्या झाडाला साखर घेता आली ती त्या मातीतनंच, खरं की नाही? आणि आता उसाने घेतली कुठं? बरोबर आणली होते काय? त्या मातीत नाही. म्हणजे मातीमध्ये साखर आहे हे नक्की. नसती तर घेता कशी आहेस तू? तेव्हा मातीत साखर आहे एवढं ठरवू. उद्या जर तुम्ही ठरवलं की आता साखरेची टंचाई आहे आणि मातीत साखर आहे, पाहुणे जेवायला आले तर टोपलं माती त्यांच्यापुढे ठेवा आणि सांगा की याची साखर खा. तर तो पाहुणा मला वाटतं ते साखर तर खाणारच नाही, पण तीच माती तुमच्या तोंडावर मारल्याशिवाय राहणार. ही गोष्ट खरी आहे की मातीत साखर आहे, पण ती आम्हाला नाही वेचून घेत आहे. ती घेण्याची शक्ती त्या निसर्ग शक्तीने उसाच्या बीजात ठेवलेली आहे. मिरचीचं तिखट घेण्याची शक्ती मातीतली. त्याला पाहिजे तेच, नको ते फेका. इष्ट ते संग्रहित करावे, अनिष्ट ते फेकावं. इष्ट संग्रहाचं नाव संस्कृती आहे आणि अनिष्ट संग्रहाचं नाव दुष्कृती आहे. मानवीय जीवन समृद्ध होत असतं हे ह्या योजक निवडणुकीच्या नव्हे तर नॅचरल सिलेक्शनमुळं. आणि ही नैसर्गिक निवडीची शक्ती ऑर्गॅनिक पदार्थांमध्ये कुठून आली? तर इनऑर्गॅनिक पदार्थात ना आली. म्हणजे ती तिच्यात असलीच पाहिजे, निदान तिचे घटक तरी असलेच. मग इनऑर्गॅनिक पदार्थाला ऑर्गॅनिक रूप देता आलं तर निर्जीवाला सजीव रूप देता आलं असंच नाही का त्याचा अर्थ झाला? हा दगडाला दगडपण आहे, पण मी दगड ही जाणीव. हा जीवा ट्यूबलाईट आपल्याला छान वाटतो, पण मी ह्या लोकांना प्रकाश देतो ही जाणीव सुद्धा त्याला. हिरा आहे, पण हिऱ्याला मी हिरा आहे, किमतीचा आहे, माणसाचं रक्त माझ्याकरता सांडलं जातं याची जाणीव काय त्या हिऱ्याला? त्याला पायखान्याला लावला का आणि राजाच्या मुकुटाला लावला का तो कधीही दुःख वाचेत आनंद प्रदर्शित करीत. माणसांमध्ये वैशिष्ट्य हे आहे की असणे पण असू मी आहे ह्याची जाणीव असणे
दगडात असणे पण आहे, पण मी आहे याची जाणीव त्याला आहे. ती पेटी सुंदर वाजली, पण मी इतकी सुंदर वाजले, पुन्हा त्या पेटीला तुम्हाला टाळ्या वाजवा तर पुन्हा ती वाजायला सुरुवात करी. मला वाटतं आपल्यालाच वाजवावं लागतं का ती पुन्हा सुरू करते. त्या लाऊडस्पीकरला किती मी मोठा आवाज विस्तृत करतो असं कधी वाटलंय का? व्याख्यान दिलं तरी तो निष्प्रही विचारा तोही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, आणि शिव्या दिल्या तर काही पोहोचतो. म्हणजे तो न्यूट्रल नाही का? सृष्टीतले गुण असे न्यूट्रल असतात. म्हणून न्यूट्रल असलेल्या गुणात मानवीय बुद्धीने नियोजित करायचं असतं. हे पाणी न्यूट्रल, पण त्या पाण्याचं नियोजन माणसाने शेताच्या कालव्यात केलं तर ते पाणी मानव नियोजनामुळं नुसतं गुणवान होत नाही तर सद्गुणी बनतं. सद्गुणी बनते, सद्गुणी. ही सद्गुण प्रसवण्याची शक्ती, गुण प्रसवण्याची शक्ती नैसर्गिक गुणात आहे. पण नैसर्गिक गुण परिष्कृत होऊन त्याला सजीवाचं आणि उत्क्रांत अशा मानवाचं रूप आलं म्हणजे तेच असलेलं इनऑर्गॅनिक द्रव्य छोटंसं मॅटर पुढं नरात रूपांतरित होतं, आणि आईन्स्टाईन त्याच्याच पोटी जन्माला येतो. नुसत्या मॅटरचा आईन्स्टाईन तयार केल्याचा आपल्या कुठेही ऐकिवा इनऑर्गॅनिक गवत आहे का कधी पाहण्यात? इनऑर्गॅनिक प्रोफेसर निर्जीव पाचलेगावकर महाराज, माझी उपासना चांगली व्हावी, इतरांची खड्ड्यात गेली तर हरकत, माझं देऊळ सुंदर दिसावं, पण सर्वच देवळं सुंदर असावीत, सद्गुण प्रसवणारी असावीत, न्याय नीती माणुसकी सदाचार दैवी संपत्ती प्रसृत करण्याची ही देवळं साधन असावीत. देवळात उत्पन्न होणाऱ्या भावनेने मानवीय जीवन समृद्ध करणारे सद्गुण प्रसवावे असं कधीतरी आपण आपल्या चित्तात आणलं काय? मला वाटलं आणलं. त्यामुळे माझ्या मित्रा देवळं वाढत गेली, भक्ती रोडावत गेली. रामाचं देऊळ वाढलं, पण रामाची करुणा, बुद्धाची दया, महावीराची अहिंसा नाही. त्या महावीराच्या नावाने सुद्धा आम्ही श्वेतांबरिका दिगंबर म्हणजे भांडणं केले, तर आमच्या शिरपूरला तर ह्यांनी चक्षू काढायचे, त्यांनी लावायचे, त्याकरता एकाने पठाण ठेवायचे आणि दुसऱ्यांनी रोहिले परस्परांचे डोके फोडण्याकरता, आणि नाव मात्र द्यायचं महावीर स्वामी की जय. म्हणजे आम्हाला स्वामींचा पुतळा आवडला, स्वामींचे गुण आवडले, देवळात गेलो, रामाचे गुण आवडले नाही, रामाचे गुण मनात ठेवले आणि रामाच्या देवळात शिरलो. राम करुणामय, करुणेचा सागर आणि द्वेषाची घागर. रामाच्या देवळात गेलो तर सद्गुणाची पूजा नाही, समाजातही सद्गुणाची पूजा नाही. पूजा आहे तख्त तिजोरी आणि तरवार, जिधर थम उधर थम. आमच्या हृदयात कोणतीही विशाल अशी तत्वनिष्ठा जागृत होऊन मानवीय प्रगट झालेलं नाही. मानवीय आकाराचे आम्ही पशु बनलो आहोत, आणि पशुलाही जी दुष्कृत्य करता येणार नाहीत ती माणसाच्या बुद्धीच्या साह्याने आम्ही प्रगट केल्याशिवाय राहिलो. मी तुम्हाला सत्य, कोणत्याही सापाने जितकी माणसं मारली नाही इतकी माणसं माणसांच्या अहंकारी वृत्तीने मारली आहे. सैनी करता नाही. कारण परवाच मी सांगितलं की तुमच्या इंद्रियाची शक्ती चैन करण्याची मर्यादित आहे. एका दिवसामध्ये 1 कोटी रुपयाच्या वस्तूचा तुम्ही उपभोग घेऊ शकत नाही. घेऊ शकता का? मोठा मनुष्य असला भोग्याचे ढेरी इतकी रुली ती 9 वर्षाची पोट्टी त्याच्या पोटावर निघली, ते इकडं डोकं टेकत नाही, इकडं पाय टेकत नाही, एवढी छपरी पलंगासारखी रुंद त्याची ढेर. पण काय तुम्ही म्हणता ते 2 कोटे अन्न खातो? अहो तुम्ही जितकं खाता तेवढं सुद्धा तो खाऊ शकत. मग उपभोगा करता आम्हाला लाख बंगले लागतात का? उपभोग करता आम्हाला कोटी रुपये एकाच्या मालकीचे लागतात का? कोटी रुपयाचा उपभोग घेऊ शकेल असा प्राणी दुनियेत जन्मालाच आलेला. याचा लक्षात घ्या.
की माणसाची उपभोगाची शक्ती मर्यादित, पण अहंकाराची शक्ती, प्रतिष्ठेची शक्ती, मोठेपणाच्या खोट्या कल्पनेची शक्ती मात्र मर्यादित होऊ शकत. एका माझ्या मित्र शेठजीच्या नावाचे 1,00,000 बंगले होते. मी त्यांना विचारलं, शेठजी इतक्या बंगल्यात कसे निसता? अहो तो म्हणे, मी पाहिले सुद्धा नाही हे बंगले. मग तुम्हाला कशा करता हवे? तर म्हणे माझ्या मालकी करता. जे पाहिले नाही ते आपल्याला कशा करता पाहिजे? पाहिले नाही त्या वस्तूचा उपभोग आपण घेऊ शकत. पण माणसाची प्रतिष्ठार्थ कलाची वृत्ती, त्या वृत्तीमुळं अन्न असून दुष्काळ पडल्याशिवाय राहत नाही. माणसं असून जवळजवळ कधी येणारच नाही. साधू साधू एकत्रित येणार नाही. एकाने परवा सांगितलं की महाराज आमचे जैन साधू आले. म्हटलं बाबा, जैन साधू आणि मराठा साधू आणि इंग्रज साधू असे साधू काही जाती आहेत का? अरे साधू असला की तो जैनाचा वेगळा असतो, तुमच्या वैदिकांचा वेगळा असतो, वैष्णवांचा वेगळा असतो. अशी त्या साधूमध्ये जात पडलेली. हा ब्राह्मणाचा दिसतो, हा मराठ्याचा दिसतोय, हा क्षत्रियाचा दिसतो, ब्राह्मणाचा पोळतो, मराठ्याचा अर्धा गरम अर्धा नरम. असं होतं का? मराठ्याचा ऑक्सिजन सारखा, तेलग्याचा सारखा. माणसाचे गुण आणि प्रकृती सारखी आहे, पण या अहंकाराने तिला तुकड्याचं, भेदाचं, हीनतेचं रूप देऊन टाकलं. आणि त्यामुळं धर्माच्या नावाने जितका अधर्म प्रगट झाला, तितका नास्तिकांनी सुद्धा प्रगट केलेला. समजा एखादा मनुष्य जडवादी असला आणि तो दयान्वित असला, हृदय उन्नत असले, करुणामय असले, तर तो मनुष्य नास्तिक असला तरी त्यालाच खरा आस्तिक समजायला हरकत नाही, असा संदेश धर्माचा. हो, नास्तिक वस्तू, मी नास्तिक आहे असं म्हणेन कसं? ह्या दगडाने मी दगड आहे असं कधी म्हटलंय? मी नास्तिक आहे म्हणायला सुद्धा सजीव आस्तिकच असावा लागतो. निर्जीव वस्तूला आम्ही नास्तिक आहे हे सुद्धा म्हणता येत नाही, अशी आमची समज आहे. आणि हीच समज आपल्याला शिकवण्याकरता इथं कितीतरी धार्मिक माणसं आहे, पण सामूहिक दया, सामूहिक सद्गुण, समूहाच्या सद्गुणाची सामूहिक प्रतिष्ठा निर्माणच झाली. आणि आपलं धर्म एकच सत्य आहे. कोणतं? सजीव तेवढं सत्य आणि निर्जीव तेवढं असत्य. तर त्याच्यावरच निर्जीववाद आहे. निर्जीव तेवढं सत्य आणि सजीव तेवढं असत्य, त्याचे दोन टोकं आहे. आपसात भांडे की सत्य हे निर्जीवही नसतं, सजीवही नसतं, दोन्हीही असतं. हे आमच्या लक्षातच आहे. म्हणून आपण सगळेजण म्हणा सत्यमेव जयते, सत्याने जयते. सत्याने जय मिळतोय खरं की नाही? का नाही? सत्याने जय मिळतो ना. मग सुभक्तजींना जय मिळाला, त्याच्या बाजूला सत्यच होतं का? अहिंसा होती का प्रेम होतं का दया होती? सुभक्तजींना जय का मिळाला? इंग्रजाला जय का मिळाला? अल्लाउद्दीन खिलजीला जय का मिळाला? सत्यामुळे का दंड्यामुळे? मग दंडामेव जयते म्हणायचं का सत्यमेव जयते? आता धडे सुरू करा, पोरांना शिकवू नका सत्यमेव जयते, कारण काळा बाजार केल्याशिवाय पैसे मिळतच म्हणजे सत्याचा जय आहे का? मला आता लिहायला पाहिजे असं, तुम्ही लिहा घरी, असत्यमेव जयते, लुच्चीगेरमेव जयते, मुत्सद्दिगिरी जमेव जयते, लबाडीमेव जयते, असं म्हणाल की नाही? का नाही? मग आता पुसायची काही वाक्य, सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यमप्रियम, इतकंच काय सत्याचाच जय होतो असं आपण सगळेजण म्हणतो की नाही? आणि व्यवहारात तर दिसतं की लबाडीचा जय होतो, मुत्सद्दिगिरीचा जय होतो. अधिक चांगली लबाडी पचवू शकेल त्याला अधिक शहाणा मुत्सद्दी मानलं. मग आता सत्यावरची श्रद्धा लोकांची कशी राहील? म्हणून पुन्हा एक धर्माने सांगितलेला भेद लक्षात ठेवा. तो कोणता? सत्य दोन प्रकाराने व्यक्त झालेलं आहे. एक, एकाला म्हणायचं नैतिक सत्य, चित्तशुद्धी करता हे नैतिक सत्य आवश्यक आहे.
आत्मसाक्षात्काराकरता नैतिक सत्य आवश्यक आहे, मानवीय विकासाकरता नैतिक सत्य आवश्यक आहे, पण जीवनात जगण्याकरता भौतिक सत्यही तितकंच आवश्यक आहे. जो नैतिक सत्याच्या नावाने भौतिक सत्याचा मिथ्या म्हणून तिरस्कार करील तो सुद्धा असत्यवादीच आहे. ही गोष्ट आपल्या पुष्कळ वेळा लक्षात येत नाही लक्षात येत. तुम्ही पूजेला जाता, आम्हाला या निर्जीवाशी काही करायचं नाही म्हणता, पण तुम्ही देवळात गेला तर देव आध्यात्मिक देऊळ असतं का दगडाचं? म्हणजे भौतिकाचा तिरस्कार करून देऊळ बांधता येत? भौतिकाचा तिरस्कार केला तर देहच राहणार नाही. देहामध्ये जितकी ऑर्गॅनिक शक्ती आहे तितकी इनऑर्गॅनिक पॉवर सुद्धा, त्याच्यातली निर्जीव पॉवर काढून टाकली तर सजीव शिल्लकच राहू शकत. ते करून पहा. माणसातली तेवढी माणुसकी काढून टाका, जीव काढून टाका, प्राण काढून टाका, मनुष्य तेवढा शिल्लक ठेवा म्हटलं तर मनुष्य म्हणून सापडणारच. परवा एका पोराला सांगितलं, जा दुकानात जाऊन पिवळे पण आहे, पिवळा पदार्थ आणू, हळकुंड आणू नको, पिवळा कपडा आणू नको, पिवळं कापड आणू नको, पिवळं पावडर आणू नको, फक्त पिवळेपण आण. तर मला वाटतं ते पिवळेपण पिवळ्या द्रव्याला सोडून वेगळं राहू शकत. तसं चैतन्य व्यक्त व्हायचं असेल तर त्याला जडाच्या भौतिक घटनेचा आधार घ्यावाच लागतो. चैतन्य हा भौतिकाशिवाय व्यक्त होऊ शकत नाही, कितीही श्रेष्ठ असलं तरी. भौतिक असलेल्या द्रव्याने मिश्रित ब्रेन घ्यावा लागतो, हातपाय घ्यावे लागतात, नाक डोळे घ्यावे लागतात. मला काही कर्तव्य या भौतिकाशी नाही असं म्हणणारा मनुष्य एक तर लबाड असला पाहिजे, नाही तर अज्ञानी असला पाहिजे. कोणताही परमार्थ घ्यायचा. आता पंढरीला आपण गेलो आणि टाळ वाजवला तर आध्यात्मिक टाळ कुठं असतो असं मला आत्तापर्यंत पाहण्यात आलं आहे का तुमच्याकडे? आध्यात्मिक टाळ आणि आध्यात्मिक मृदंग नाही ना. आध्यात्मिक माळ अहो ती लाकडाची भौतिकच असावी. विचारी माळ काय? माला विचारी क्या करे, माला विचारी काठ की और बिछने डाला सूर, माला विचारी क्या करे झपने वाला फुकू. देऊळ काय करणार? देवळात जाऊन जर आम्ही द्वेष मत्सर भांडणं शिकलो, देवाच्या जवळ बसलो आणि लक्ष देवाकडे असण्याच्या ऐवजी येणाऱ्याच्या हातात खिशात किती नोटा आहेत, तो किती काढतो ह्याकडे लक्ष असलं तर देवळाच्या जवळ जाऊन काही फायदा आहे का? साधुतेच्या नावाने भोंदूगिरी केली तर काही फायदा आहे का? आणि जंटलमनीच्या नावाने लुच्चेगिरी केली तर काही अर्थ आहे का? अर्थात नाही. दाढीवरनं माणूस साधू ठरत नाही. दाढीवरनं साधू ठरला तर माझ्या मित्रा हे बोकड एक पंचमांश सत्पुरुष ठरल्याशिवाय राहणार. कपडे सुंदर केले आणि टेरिकॉटचे कपडे घातले म्हणजे मनुष्य जंटलमन बनतो काय? जंटलमनी हा हृदयाचा गुण आहे, कपड्याचा नव्हे. त्याच्या लक्षातच येत नाही. त्याला वाटतं की मी जंटलमन. एकदा मेडिकल कॉलेजमध्ये ॲनिमल अनाटमीवर माझं व्याख्यान होतं आणि तिथं मी या पोहांना विचारलं. डॉक्टर झाला होते अध्यक्ष आणि माझं होतं व्याख्यान. त्या पोहांना असं वाटलं की हा दाढीवाला मनुष्य ह्याला अनाटमी कशी आहे. त्याला वाटलं यांच्या दाढीत आटकून बसली तर काय करा. त्याची समजूत झाली की विज्ञानाचा अभ्यास फक्त फ्रेंचकट सफाचट केले तरच करता येतो. दाढी गिरी असली तर त्यात विज्ञान आटकून बसल्याशिवाय राहा. म्हणून काही विज्ञानाचे ठेकेदार, काही देवाचे ठेकेदार झाले, तर काही मजुराचे ठेकेदार झाले, तर काही विश्वकल्याणाचे ठेकेदार झाले. शब्द असे उदात्त काय म्हणायचं म्हणा, विश्वाचं कल्याण झालंच पाहिजे आम्हाला, हो दिलंच पाहिजे. ह्याच्या पलीकडे आमच्या डोक्यात काही तोंडाने म्हणायचं आहे, या या पाहुणे घर तुमचं, करकरा खिचडी पाणी आमचं, तुम्ही आम्ही खाऊ तूप तुमचं. कळलं का? ही वृत्ती आहे. शब्दच खूप मोठा. परवा सांगितलं ना, हाजी खान साहेब क्या खाया तो बोले महाराज नाखोद हलवा खाया. तुम्ही खाल्लात कधी? नाखोद हलवा. और क्या खाया? बोले बलधार पर होते. और क्या खाया? बोले चिराग रोशन की तरकारियां. परवा एका वैद्य महाराजांचं चूर्ण
1,00,000 रुपयाचं खपल्या गेलं. 1,00,000 रुपये. मला वाटलं केवढं सामर्थ्य संपन्न हे चूर्ण आहे. त्यांना विचारलं, वैद्यराज खरं सांगा नाही कोणतं चूर्ण आहे? त्यांनी सांगितलं ह्याचं नाव आहे रंजन कंठेश्वर चूर्ण. आतापर्यंत आयुर्वेदात कधी ऐकलेलं, पण 1,00,000 रुपयात खपलं. आता नाही म्हणण्याची काय छाती आहे. मग हळूच विचारलं, वैद्यराज हे रंजन कंठेश्वर चूर्ण काय आहे? तर म्हणे कोणाला सांगणार नाही ना. म्हटलं नाही सांगणार. मग त्याने हळूच सांगितलं, रंजन म्हणजे रांजण. तो मातीचा आमच्याकडे असतो मोठा, आणि त्याचे ओठ असतात पुतना मावशीच्या ओठासारखे मोठाले जाडे, त्याला रांजण. त्या रांजणाचे काच पडले होते गळून. त्याने ते उचलले, वाटले, कुटले, त्याचं चूर्ण केलं, नाव ठेवलं रंजन कंठेश्वर चूर्ण. 1,00,000 रुपयाला खपलं. त्या आमच्या माता कुठं अशा खपतील ह्याचा काही नियम? त्यांच्या अंगात देव येतात, पण भूतही येतात. आमच्या अंगात येणाऱ्या विकृत श्रद्धेने, म्हणजे दंभाने जितका नाश केला तितका श्रद्धेने केला. आम्ही भाबडेपणाला श्रद्धा समजतो. श्रद्धा अंतःकरणाचा उदात्त धर्म आहे. भाबडेपणा काय अंतःकरणाचा धर्म आहे काय? शिवाजी महाराजांशी कृतज्ञता वाटून त्यांच्या पुतळ्याला नमन करणे हा संकेत ठरतो. पण शिवाजी महाराजांचा पुतळाच आता युद्धाला जाईल. आम्ही फक्त शिवाजीला नमस्कार करायचा आहे, उत्सव करायचा आहे, शिवाजीने केलं ते सत्कार्य करायचं. पाचलेगावकर महाराजाला फुलं तुळशी वाहिल्या की झालं महाराजांचा जय जयकार. महाराज उद्या गेले तळ करण्याकरता. डोक्यावर टोपलं माझ्या. असा मी झोपड्या झाडीत असताना एकदा पाहिलं की ती अगदी गरीब माणसाची झोपडी होती. मी झाडली की मला रक्तपिती होईल अशी माझी समजूत होती. आणि हात धुवून पाहिले तर तुमच्याला यक्षपती एक चट्टा सुद्धा पडलेला. आमची समजूत अशी झाली की खाणं जंटलमनीचं काम, शिजवणं हलकटपणाचं काम, पेरणं त्याच्यापेक्षा हलकटपणाचं, आणि आयतं खाणं हे उदात्त मोठेपणाचं लक्षण. आमच्या पोराताने आमच्या कशात वाटण्या आम्ही केल्या. अर्धकाम त्यांनी करायचं, अर्धकाम मी करायचं, पण काम वाटून घेण्याचा अधिकार माझ्याकडे होता. तेव्हा मी काय सांगितलं की स्वयंपाक करायचं काम तुझ्याकडे, जेवायचं माझ्याकडे. अर्धा अर्ध केलंच पाहिजे की नाही. हांतरून टाकायचं त्याच्याकडे, निजायचं माझ्याकडे. नांगरून शेत पिकवायचं त्याच्याकडं, आयतं खायचं माझ्याकडं. त्याचं नाव जंटलमॅन. एवढी निश्चयी आहे. माझ्या मित्रा, तू ह्या खोट्या मोठेपणाच्या नादी लागून माणुसकीचं स्मशान करून टाकलं. त्याला नाव धर्म दिलं. आता धर्म म्हणजे त्याच्या हृदयातल्या सद्गुणाला, सात्विक गुणाला, माणुसकीला विकसित करणारी जी सामूहिक जीवननिष्ठा, तिचं नाव धर्म आहे. आणि ही धर्माची प्रवृत्ती आपल्यातनं नष्ट झाल्यामुळं धर्म म्हटला की मनुष्य बुजाबूनच त्याला वाटलं धर्म म्हणजे भांड, धर्म म्हणजे लाथाया, धर्म म्हणजे द्वेष, धर्म म्हणजे अज्ञान, धर्म म्हणजे भाबडेपणा, धर्म म्हणजे माणसाला लाडू खाऊ घालण्याच्या ऐवजी गाईला लाडू खाऊ घालणे आणि माणसाच्या पुढं कडबा टाकणे. अशी विकृत धर्माची व्याप्ती झाल्यामुळे धर्म म्हटला की तरुणांच्या अंगावर काहीतरी थोतांड, काहीतरी बुद्धिविहीन, काहीतरी विज्ञान विरोधी, काहीतरी माणुसकीला घातक असलं थोतांड म्हणजे धर्म, अशी आमच्या धर्माची आजची कल्पना झालेली आहे. ही धर्माची कल्पना खरी आहे का? मग कोणती धर्माची कल्पना खरी आहे? म्हणा, धारणा धर्ममित्याहु धर्मो धारयति प्रजाः. ज्याने मनुष्य मात्राचं सर्वांगीण उन्नयन होतं अशा सद्गुण समुच्चयाच्या धारणेचं नाव धर्म. हा धर्म हृदयात असतो, पोथीच्या द्वारा व्यक्त होतो. पण पोथी म्हणजे धर्म नव्हे हे त्याच्या लक्षातच येत. मला चष्मा हवा, गोष्ट खरी आहे, पण चष्मा साधन म्हणून हवा. डोळे असून चष्मा हवा, पण डोळे विकून चष्मा घेतला तर, नाक विकून नथ घेतली तर, डोकं विकून टोपी घेतली तर, आणि माणुसकी विकून नोटा घेतल्या तर चालतील का नाही? तर नाही चालत.
आज माणुसकीची किंमत आहे बाजारात का नोटांची? नाही, आपलं खोटं बोलू नका, खरं सांगा. आता देवळात तरी खरंच बोलावं. तुम्ही जर 2 तोळे माणुसकी घेऊन गेला तर मला वाटतं त्याला किलोभर गहू सुद्धा मिळणार. माणसाची किंमत कमी झाली, नोटांची वाढली. डोळ्याची कमी झाली, चष्म्याची वाढली. नाकाची कमी झाली, नथेची वाढली. नाक विकून आम्ही नथा घ्यायला सुरुवात केली आणि डोकं विकून टोपी घ्यायला सुरुवात केली आणि माणुसकी विकून आम्ही आपली प्रतिष्ठा निर्माण करायची सवय उत्पन्न केली. त्यामुळं देवाच्या दरबारात माणुसकीची किंमत आहे ही जाणीव आपण लोकांमध्ये प्रसृत केली नाही. नाही नाही म्हणून माझ्या मित्रा, आज संदेश पुन्हा म्हण एक मंत्र, ज्या मंत्रात सारी जादू भरलेली आहे, त्या मंत्राचं नाव आहे म्हणा गुणा पूजा स्थानम गुणीषु न च लिंगम न च वयः गुणा पूजा स्थानम. व्यापार सचोटीने केला तर तो धर्म आहे असं तुम्हाला कधीतरी वाटलं का? मला वाटलं की देवळात धर्म आहे, स्वयंपाकघरात धर्म आहे, बाजारात लुचिली. बाजारातही नीतीने वागावं लागतं आणि अर्थ हा नीतियुक्त झाला की त्या अर्थाचाही जय होतो. म्हणून पुन्हा म्हणा धर्मा अर्थश्च कामश्च. अर्थसुद्धा धर्माचं अंग आहे. हे तुम्हाला कुणी शिकवलं? कोर्टात गेला की सत्य सोडावं लागतं असं काही कोर्टाची प्रतिज्ञा नाही ना. कोर्टातही सत्य असायला पाहिजे, व्यापारातही सत्य असायला पाहिजे, भौतिकातही सत्य असायला पाहिजे आणि आत्मिकातही सत्य असायला पाहिजे. म्हणून सत्याच्या ह्या 2 जाती म्हणा, नैतिक आणि भौतिक. भौतिक सत्य ज्याच्या हाती होतं त्याचा जय दंड्यामुळं भौतिक जय झाला, पण तो काही मनोजय नव्हे, मानसिक जय नव्हे, आत्मिक जय नव्हे. आणि तुम्ही नुसतेच आत्मिक घेऊन बसला तर काय म्हणावं लागेल? म्हणा सच बोलती है बुढ़िया लेकिन सुनता है को. दुर्बलांची दशा ऐशी स्मशान सगळी. दुर्बलांची लक्ष्मी ही प्रबलांची भोगदाशी बनत असते. दुर्बलांचा पैसा हा प्रबलांच्या तोंडाला पाणी सुटण्याचं साधन आहे का नाही? तुमच्यात मंदतात जोर नसला तर तुम्ही आपल्या आया बहिणीची इज्जत सुद्धा वाचू शकणार. एक गावंढळ म्हण आहे की जोरू जर और जमीन ये तो जोर की नहीं तो चोर की. ज्याच्या मंदतात आपल्या आया बहिणीची इज्जत राखण्याची शक्ती नाही. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.